नमस्कार, रोशनीज रेसिपीजमध्ये आपलं पुन्हा मनापासून स्वागत आहे। आज आपण कारल्याचे कुरकुरीत असे चिप्स बनवणार आहोत, जसे बाहेर आपल्याला पॅकेटमध्ये मिळतात। त्यासाठी मी हे पाव किलो कारले घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण याची देठं काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने देठं काढून घेतली आहेत मी सगळी आणि साईडला टाकते। आता मी स्लायसर घेते, हे असं जे आपल्या सगळ्यांकडेच असतंच अवेलेबल, नसेल तर सुरीनेही बारीक काप करू शकतात। आणि मी याच्याने कारल्याचे स्लाइस करून घेणार आहेत अशा पद्धतीने। बघू शकतात किती छान असे लांब लांब स्लाइस होतात। आडवं धरायचं आहे कारलं, म्हणजे व्यवस्थित असे स्लाइस होतात। सगळ्या कारल्यांची मी स्लाइस करून घेते। पाव किलो कारल्याची मी अशी स्लाइस करून घेतले, बघू शकता छान स्लाइस झालेत बारीक बारीक। आता मी याला मीठ लावून घेणार आहे। कारले कोवळे होते म्हणून याच्यात बिया वगैरे नव्हत्या। 1-1.5 चमचा मी मीठ घातलं यात आणि सगळं मीठ सगळ्या कारल्यांना लागेल असं मिक्स करून घेते। अलगद अगदी करायचं आहे, म्हणजे कारल्याचे स्लाइस तुटले नाही पाहिजे, ते चिप्स तुटणार नाही। म्हणजे अतिशय हेल्दी असे कारल्याचे चिप्स होतात। आणि बटाट्याचे किंवा इतर कुठलेही खाण्यापेक्षा नक्कीच कारलं हेल्दी असतं। बघू शकता सगळ्या पीसेसला मी सगळ्या स्लाइसला असे मीठ लावून घेतले। आता आपण हे झाकून ठेवणार आहोत जवळपास अर्धा-1 तास। सगळे कारल्याचे स्लाइस मी एका भांड्यात काढून घेतले, त्यावर झाकण ठेवते आणि अर्धा-1 तास आपण याला तसंच ठेवूया, म्हणजे त्याला पाणी सुटेल। पाऊण तास झालाय, बघूया आपण। बघू शकता अशा पद्धतीने कारल्यांना पाणी सुटले। आता मी हे कारले अशा पद्धतीच्या गाळणीमध्ये काढून घेते आणि आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत या कारल्यांच्या स्लाइसेसला, म्हणजे मीठ आपण जे लावलं होतं ते पूर्णपणे निघून जाईल आणि कडू जे पाणी आहे ते पण पूर्ण पाणी निघून जाईल। आणि पाणी धुतल्यानंतर आपण हे थोडंसं असं निथरट ठेवायचं, म्हणजे सगळं पाणी यातलं निघून जाईल। कारले धुवून घेतलेत मी, आता मी हे असंच ठेवते जवळजवळ 10 मिनिटं। आता एक बोल घेतलंय मी, त्यात आपण चिप्स तळण्यासाठी बॅटर बनवणार आहोत। 3 चमचे बेसन घेतले मी, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घेते आणि 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेते मी। लाल तिखट घेते, 1.5 चमचा आहे। आधी मी 1 चमचा टाकते, अर्धा चमचा पण नंतर घालूया चवीनुसार। एका लिंबाचा ज्यूस घेतलाय, मोठा लिंबू होता। आता आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत यात, हा आहे चिकन टिक्का मसाला। मी आधी रेसिपी ट्राय करून बघितली कारल्याची चिप्सची आणि टिक्का मसाला टाकला, अतिशय सुंदर चिप्स झाले, खूप टेस्टी आणि खूप क्रंची असे। म्हणून मग म्हटलं की तुम्हाला पण दाखवूया रेसिपी। मीठ घालते चवीनुसार। आता यात थोडं थोडं पाणी घालून मी एकजीव करून घेते सगळं। आपल्याला यात गाठी नाही सोडायच्या।
टिक्क्या मसाल्याने छान रंगही येतो आणि खूप छान टेस्ट येते चिप्सला. बघू शकता पाणी घालून मी बॅटर पातळ, अगदी पातळ घेतलं आहे. खूप दाट घेतलं तर मग चिप्सला एक जाड कोटिंग राहते आणि मग त्या कोटिंगमुळे काय होतं, चिप्स अशी कुरकुरीत नाही लागत किंवा मग ती भज्यासारखे जाड लेअर त्यावर चढते. म्हणून मी पाणी थोडं जास्त घातलं आहे आणि एकही गाठ नाही आहे. बघू शकता. टेस्ट करून बघा, मीठ आणि तिखट व्यवस्थित असेल तर ठीक आहे, नाहीतर मग चवीनुसार ॲड करा. आता ह्या बॅटरमध्ये मी कारल्याचे स्लाइस टाकून घेणार आहे. एका बाजूला मी तेल ठेवलं आहे तापायला आणि हे अलगद असे बुडवून ठेवणार आहे. म्हणजे तेल तापलं की ह्यात तेलात आपण ते चिप्स घालणार आहोत तळायला. सगळे नाही घातले मी, बघू शकता थोडेच घातले. तेल ठेवले मी तापायला. तेल ऑलमोस्ट तापलं आहे बऱ्यापैकी. आता मी ह्यात एक 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 कारल्याचे स्लाइस सोडते. गॅस मी मीडियम ठेवला. आता लिंबू घातलं आहे ह्यात. लिंबामुळे छान टेस्ट येते. आणि तांदळाचं पीठ घातलं आहे, त्याने छान कुरकुरीतपणा येतो चिप्सला. थोडीशी मी फ्लेम वाढवते गॅसची. नक्की अशा प्रकारे चिप्स तुम्ही करून बघा. लगेचच नाही उलटते मी. उलटून घेऊया आता आपण. तुम्हाला जर जास्त कोटिंग आवडत असेल किंवा थोडे जाड चिप्स हवे असतील तर मग कमी पाणी घालायचं आहे आपल्या बॅटरमध्ये आणि मग जास्त जाड थर लागेल आपल्या कारल्यांच्या स्लाइसला. मला स्वतःला खूप क्रंची असं आवडतं, म्हणून मी पातळ केले पीठ. छानपैकी तळून घेऊया दोन्ही बाजूने आपण. बघू शकता चिप्स छान ब्राऊन झाले. अशाच पद्धतीने कलर आला पाहिजे चिप्सला, नाहीतर मग ते कुरकुरीत नाही होणार. काढून घेते मी आता प्लेटमध्ये. बघू शकता टाकतानाच इतका छान आवाज येतोय, म्हणजे ते क्रंची झालेले आहेत. अशा प्रकारे मी सगळे चिप्स तळून घेते. दुसऱ्यांदा मी चिप्स टाकले. एकत्र चिटकले असतील तर मग थोडेसे वेगळे करून घ्यावे. बघू शकता तिसऱ्यांदाही मी चिप्स टाकून घेतले तळण्यासाठी. उलटून घेते.
छान लाल रंग मी ह्यात जे लाल तिखट घातले ते अगदी घरचं असल्यामुळे आणि त्यात काश्मीरी लाल तिखट मिक्स असल्यामुळे चिप्सला छान लाल रंग आला आहे. आणि टिक्का मसालाही घातला आहे, त्यातही थोडा फूड कलर असतोच, म्हणून चिप्स छान लाल जरद दिसतात. तिसऱ्यांदा मी हे चिप्स टाकून घेतले पुन्हा तळायला. तेल यासाठी मी कमी वापरलं आहे, कारण ह्या तेलाचा उपयोग नंतर आपण शक्यतो कशात करू नये, म्हणून मग कमी तेलातच तळलेले बरे. आणि ते कारल्यामुळे थोडं तेलाला कडवटपणा पण येतो, म्हणून मग आपण भाजीला वगैरे यूज करू शकतो, पण मी मुद्दामच कमी घेतलं आहे तेल. आणि जर एखाद्या वेळी तुम्हाला बॅटर कमी पडलं तर पुन्हा त्याप्रमाणेच बनवून पुन्हा तुम्ही फ्राय करू शकता. एखाद्या वेळेस असं होतं की अंदाज येत नाही आणि बॅटर कमी पडतं. तीन चमचे पीठ घेतलंय मी, तांदळाचं आणि बेसनाचं, आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. मोठे मोठे चमचे घेतलेत, पण पाव किलो कारल्यांना पुरतील या पद्धतीने, नाहीतर अगदीच छोटे चमचे घेतले तर ते पुरणार नाही. काढून घेते मी चिप्स. सगळे चिप्स तळून घेतले, बघू शकता अगदी कुरकुरीत आवाजावरूनच कळतंय. आणि बघू शकता किती छान क्रंची झाले. नक्की चिप्सची रेसिपी ट्राय करून बघा, आणि रेसिपी आवडली असेल तर रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा. थँक्यू.